नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 20 बातम्यांचे विश्लेषण करणार आहे ज्यामध्ये झेप्टो, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स सारख्या दिग्गजांचे भविष्य दडलेले आहे. तर पहिली न्यूज आहे निफ्टीबद्दल. निफ्टी फ्रायडेला जवळजवळ 22,819 वर क्लोज झालेली आहे. 23,200चा स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक झालेला असून अजूनही वॉर चालूच आहे. VIX अजूनही 24च्या आसपास आहे, म्हणजे चढउतार चालूच राहतील. पुढची न्यूज आहे निफ्टीच्या रिबॅलन्सिंग बद्दल. जुन्या आणि पारंपरिक कंपन्यांना डच्चू देऊन आता लेन्सकार्ट, मिशो, अर्बन कंपनी आणि ग्रो सारख्या प्लॅटफॉर्म कंपन्यांची एंट्री झालेली आहे. डिजिटल इकॉनॉमीचा हा सर्वात मोठा विजय आहे. नेक्स्ट न्यूज आहे NTPC ग्रीन एनर्जी बद्दल. गुजरात गॅसला रिप्लेस करून NTPC ग्रीन एनर्जीने इंडेक्समध्ये प्रवेश केलेला आहे. जग आता रिन्युएबल एनर्जीकडे वळतंय हे विसरू नका. नेक्स्ट काही आता न्यूज असतील IPO रिलेटेड. तर पहिली कंपनी आहे झेप्टो. भारतातील सर्वात वेगवान वाढणारा स्टार्टअप झेप्टो आता 11,000 कोटींचा IPO घेऊन येतोय. जुलै ते सप्टेंबर मध्ये याची लिस्टिंग होईल. झोमॅटोला टक्कर देण्यासाठी हा वाघ एकंदरीत तयार झालेला आहे. नेक्स्ट IPO रिलेटेड न्यूज आहे फोनपे बद्दल. एकीकडे झेप्टोची तयारी चालू आहे तर दुसरीकडे फोनपेचं व्हॅल्युएशन $15 अब्ज हून थेट 6 ते 8 अब्ज डॉलरवर घसरले. सध्या यांचा IPO स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. नेक्स्ट न्यूज आहे रेझर पे आणि फ्लिपकार्ट बद्दल. रेझर पेने $7.5 अब्ज व्हॅल्युएशनवर IPO आणत आहे तर फ्लिपकार्टने आपले मुख्यालय भारतात हलवलेले आहे. 60 ते 70 अब्ज व्हॅल्युएशनवर एप्रिलमध्ये बँकेसोबत चर्चा सुरू करणार आहे. तसेच नेक्स्ट IPO रिलेटेड न्यूज आहे झेटवर्क आणि रेंटो मोजो बद्दल. पुढच्या 2 आठवड्यात झेटवर्क आपला $550 मिलियन IPO फाईल करेल. रेंटो मोजो सुद्धा पब्लिक एंटिटी बनली असून 1200 कोटी उभे करण्याची तयारी चालू आहे. नेक्स्ट न्यूज आहे कोल इंडिया बद्दल. तर कोल इंडियाने जवळजवळ 3,300 कोटींचा एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. कोल इंडिया 8 नवीन कोकिंग वॉल वॉशरी उभारत आहे. यामुळे स्टील उद्योगाची परदेशावरील डिपेंडन्सी कमी होईल. आत्मनिर्भर भारताकडे हे मोठं पाऊल आहे. नेक्स्ट न्यूज आहे हॅपीएस्ट माइंड्स आणि युनिफाय ॲप्स बद्दल. तर ह्या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे. AI क्षेत्रात मोठी क्रांती करण्यासाठी ही भागीदारी झालेली आहे. ज्या कंपन्या AI वापरतील त्यांना सेवा देऊन हॅपीएस्ट माइंड्स मोठा नफा कमवेल. नेक्स्ट न्यूज आहे प्रिस्टीज इस्टेट्स बद्दल. तर हो, प्रिस्टीज इस्टेट्सची 5,500 कोटींची जमिनीची डील झालेली आहे. चेन्नईमध्ये 16 एकर जमिनीची खरेदी हा या दशकातील सर्वात मोठा व्यवहार ठरलेला आहे. प्रीमियर हाऊसिंग मध्ये आता मोठी तेजी येणार हे नक्की. नेक्स्ट न्यूज आहे मनी व्ह्यू आणि ओयो बद्दल. मनी व्ह्यू 1,500 कोटींचा फ्रेश इश्यू आणत आहे तर ओयोने आपली पुनर्रचना पूर्ण केलेली असून 2026 मध्ये लिस्टिंगचे संकेत दिलेले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बद्दल. तर मॅन्युफॅक्चरिंगचा PMI मागच्या 4.5 वर्षात सर्वात नीचांक गाठलेला आहे. मार्च मध्ये PMI 53.8 वर आलाय. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने कंपन्यांवर सतत दबाव येत आहे. महागाई वाढण्याचे हे स्पष्ट संकेत आहे. नेक्स्ट न्यूज आहे IT सेक्टर बद्दल. तर IT सेक्टरच्या बिग कंपन्यांचे रिझल्ट ह्या मंथ मध्ये येतील. 9 एप्रिलला TCS, 21 एप्रिलला HCL आणि 23 एप्रिलला इन्फोसिस आपले निकाल जाहीर करतील. डिव्हिडंडकडे सर्वांचे लक्ष आहे आणि हे सगळे रिझल्ट आपण इथे नक्कीच कव्हर करू. नेक्स्ट न्यूज आहे दरवाढ बद्दल. तर 1 एप्रिल पासून ऑटोमोबाईल आणि फार्मा सेक्टरमध्ये किमतीत वाढ होतील हे नक्की आहे. तर 30 आणि 31 मार्च मध्ये तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल तर करून घ्या. नेक्स्ट न्यूज आहे स्टार्टअप्स बद्दल. तर 2026 मध्ये तब्बल 48 भारतीय स्टार्टअप्सनी IPO साठी तयारी सुरू केलेली आहे. हा भारताचा स्टार्टअप रिव्होल्यूशन काळ आहे. तुम्ही पाहाल तर जेव्हा पण मार्केट क्रॅश होते तेव्हा मार्केट रिकव्हरीच्या वेळेस खूप सारे IPO येतात. नेक्स्ट न्यूज आहे डिजिटल वर्सेस ट्रेडिशनलची. मार्केट आता सिमेंट आणि स्टीलकडून डेटा आणि प्लॅटफॉर्मकडे सरकत आहे. तुमची जुनी पोर्टफोलिओ व्हॅल्यू तपासा आणि नवीन युगाच्या कंपन्यांचा नक्की विचार करा. फोनपे सारख्या मोठ्या कंपनीचे व्हॅल्युएशन पडणे हे संकेत आहे की आता मार्केट फक्त कल्पनेवर नाही तर नफ्यावर चालणार आहे. तर मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये स्टार्टअपची एंट्री होणं ही तुमची गुंतवणूक करण्याची पद्धत बदलण्याची वेळ आहे. तर लॉजिक असं आहे की स्टार्टअप्स नफ्यात आहेत आणि आता IPO आणत आहे, तिथेच खरा पैसा बनू शकतो. जेव्हा आज मार्केट उघडेल तेव्हा लगेच गॅप अप बघून एंट्री करू नका. 23,500चा रेजिस्टन्स पार करू द्या. तुम्हाला काय वाटतं? झेप्टोचा IPO झोमॅटोचा रेकॉर्ड मॉडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.